धोंडे जेवण की डान्स पार्टी, लोह्यातील कार्यक्रमाचा व्हिडिओ तुफान व्हायरल। नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे धोंडे जेवणात डान्स पार्टी, व्हायरल व्हिडिओमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात लोकपरिवर्तन न्यूज। नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका धोंडे जेवण कार्यक्रमाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे। या कार्यक्रमात महिला नृत्यांगनांच्या नाचगाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे। लोहा येथील कैलासवासी बाळाजी पाटील पवार मंगल कार्यालयात अधिक मासानिमित्त धोंडे जेवण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र प्रवीण पाटील चिखलीकर तसेच लोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शरद पवार यांनी केल्याची माहिती समोर आली आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी आमदार चिखलीकर यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावण्यात आले होते। दरम्यान धोंडे जेवणासारख्या पारंपरिक आणि धार्मिक स्वरूपाच्या कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा आणि महिला नृत्यांगनांच्या नृत्याचे आयोजन करण्यात आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत। व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये काही महिला बॉलिवूड गाण्यांवर नृत्य सादर करताना दिसत असून उपस्थितांकडून त्याला प्रतिसाद दिला जात असल्याचेही पाहायला मिळत आहे। या प्रकारामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। विरोधकांनी या कार्यक्रमावर टीका करत पारंपरिक संस्कृतीचा अवमान झाल्याचा आरोप केला आहे, तर अनेक नागरिकांनीही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे अशा प्रकारे व्यावसायिकीकरण होणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय कार्यक्रमांची संस्कृती, सार्वजनिक कार्यक्रमांतील शालीनता आणि लोकप्रतिनिधींच्या समर्थकांची जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। सध्या तरी या प्रकरणावर संबंधित आयोजकांकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नसून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व त्यांचे कार्यकर्ते पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।